Good morning, students. Today we are going to start Standard 8's poem 2.3, The River or the Little River. Little river means एक छोटीशी नदी. As you know, the river, some rivers are very big in size and some are small. And in this present poem, we are going to deal with this little river and its source as well as its bank and the works done by the people on the banks or with the river in this present poem. Before that, we are going to deal with chit chat activity. So first of all, see the first activity. You must have been for family or class trip or picnic to a riverside picnic spot. कधी ना कधी तुम्ही एकदा फॅमिली ट्रिप मध्ये किंवा कुटुंबासोबत किंवा क्लास ट्रिप मध्ये वर्गाच्या किंवा शाळेच्या सहलीसोबत तुम्ही नदीकाठी गेलेला असाल आणि त्या ठिकाणी असलेले जे काही प्रसंग आहेत ते काही प्रश्नाच्या आधारे आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायची शोधायचे किंवा द्यायचे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर. बँक्स ऑफ रिव्हर म्हणजे नदीचा काठ. तर या नदीच्या काठी तुम्हाला काय आढळलं. सो काय आढळलं किंवा काय आढळतं याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर सुद्धा लिहू शकता. We noticed some trees, birds, some domestic animals, reeds, sand and bathing children. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काय आढळतं. झाडं, पक्षी, काही पाळीव प्राणी, त्यानंतर रीड्स म्हणजे गवत, त्यानंतर वाळू आणि आंघोळ करणारी मुलं. अशा प्रकारचा सीन त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. दुसरा क्वेश्चन आहे, इन व्हिच सीझन डिड यू गो. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग और जेंटल. आता कोणत्या सीझन मध्ये तुम्ही त्या ठिकाणी गेलेला होता आणि त्यावेळेस नदीचा जो प्रवाह आहे तो प्रवाह कसा होता. मग तो फास्ट होता, गशिंग म्हणजे जोरदार भरधाव वेगाने वाहणारा आणि जेंटल म्हणजे सौम्य पद्धतीने वाहणारा. तर याचं उत्तर आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. बघूया. वी वेंट इन द रेनी सीझन. आम्ही पावसाळ्यामध्ये गेलेलो होतो किंवा गेलो होतो. अँड द रिव्हर फ्लो वॉज जेंटल. आणि त्यामुळं नदीचा जो काही पाण्याचा प्रवाह आहे तो प्रवाह कसा होता, सौम्य प्रकारचा होता, स्थिर अशा प्रकारचा होता. तिसरा क्वेश्चन आहे, डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर अँड व्हॉट वेअर दे डुईंग. त्यानंतरचा प्रश्न तिसरा काय आहे की त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा गेला त्यावेळेस त्या किनाऱ्यावरती इतर लोक काही होते का आणि असतील तर मग ते काय करत होते. त्याचं उत्तर पहा. यस, ऑफ कोर्स पीपल वेअर देअर. अर्थात त्या ठिकाणी लोक होते. देअर वेअर सम पिकनिकर्स म्हणजे काही यात्रेकरू होते. अँड अदर पीपल आणि इतरही काही लोक होते. समवेअर आता त्यातले काही लोक काय करत होते. समवेअर एन्जॉयिंग द पिकनिक. काही त्यांची यात्रा एन्जॉय करत होते, सहल एन्जॉय करत होते, आनंद घेत होते. समवेअर स्विमिंग इन द रिव्हर. काही जण त्या नदीमध्ये पोहत होते. अँड वॉशिंग क्लोथ्स आणि काही लोक काय करत होते नदीमध्ये कपडे धुत होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, चौथा प्रश्न आहे काय बघा. व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट rivers do not get polluted. पोल्युशन म्हणजे काय, प्रदूषण. तर या नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी किंवा नदी प्रदूषित होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करायला पाहिजे. याचं उत्तर बघा. वी शुड नॉट अलाउ द पीपल टू वॉश देअर क्लोथ्स अँड युटेन्सिल्स इन द रिव्हर. पहिली गोष्ट आपण लोकांना सांगितलं पाहिजे की या नदीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे कपडे
किंवा जे युटेन्सिल्स म्हणजे घरातील जी भांडी आहेत ती भांडी त्या नदी पात्रामध्ये किंवा नदीच्या पाण्यामध्ये धुवू नका, म्हणजे त्याच्यावरती बंदी आली पाहिजे. आणि दुसरा गोष्ट अशी आहे बघा, वी शुड बॅन ऑन थ्रोइंग हाऊसहोल्ड अँड इंडस्ट्रियल वेस्ट इन द रिव्हर. आपण याच्यावरती बंदी आणली पाहिजे की जे घरगुती काही मटेरियल असतं किंवा घरातील जो केर कचरा असतो किंवा जे औद्योगिक जो काही घाण आहे किंवा जे काही वेस्ट मटेरियल आहे, वाया गेलेल्या गोष्टी आहेत, त्या नदीमध्ये टाकण्यास बंदी केली पाहिजे किंवा तशा प्रकारचं कायद्यानं त्याला प्रारूप किंवा रूप दिलं पाहिजे. त्यानंतरचा पुढची ऍक्टिव्हिटी आहे बघा, फिल अप द टेबल ऑफ सीझन्स. काय सांगितलेलं आहे बघा त्या ठिकाणी, फिल अप द टेबल सांगितलेलं आहे. काय टेबल मध्ये दिलेलं आहे? टाइम ऑफ द इयर, त्यानंतर सीझन आणि त्याला इंग्लिश नेम. पहिला काय आहे? मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल. मिड म्हणजे मध्यान, फेब्रुवारीचा मध्यान ते एप्रिलचा मध्यान. सीझन कोणता असतो? वसंत. आणि त्याला इंग्लिश नेम काय आहे? स्प्रिंग. त्याला स्प्रिंग असं म्हणतात. दुसरं बघा, मिड एप्रिल टू मिड जून, त्याला सीझन कोणता असतो? ग्रीष्म. आणि इंग्लिश नेम त्याचं दिलेलं आहे आपल्याला समर. त्यानंतर मिड जून टू मिड ऑगस्ट, मध्यान जून ते मध्यान ऑगस्ट पर्यंतचा जो सीझन आहे तो असतो वर्षा, आणि त्याला इंग्लिश मध्ये नाव आहे रेनी सीझन. त्यानंतर मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर, त्याचा सीझन कोणता असतो? शरद, आणि त्याला इंग्लिश मध्ये नाव आहे ऑटम. त्यानंतर मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर सीझन असतो हेमंत, आणि त्याला इंग्लिश मध्ये नाव आहे प्री विंटर. त्यानंतर मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी सीझन कोणता असतो? शिशिर, आणि त्याला इंग्लिश मधलं नाव आहे विंटर. त्यानंतर सेकंड ऍक्टिव्हिटी, बी ऍक्टिव्हिटी बघा, क्वेश्चन फर्स्ट मधला बी, मॅच द वेदर विथ द सीझन्स. जे वेदर दिलेले आहेत, ऋतू दिलेले आहेत, त्याचा त्या सीझन बरोबर काय करायचं आपल्याला जोड्या लावायच्या. पहिला आहे विंटर, विंटरला जोडी येईल कोल्ड. त्यानंतर मान्सून, मान्सूनला जोडी येईल रेनी. त्यानंतर स्प्रिंग, स्प्रिंगची जोडी आहे प्लीझंट. त्यानंतर प्री विंटर, प्री विंटरची जोडी आहे विंडी. त्यानंतर समर, समर कसा असतो? हॉट. त्यानंतर ऑटम, याची जोडी आहे डी म्हणजे कोल्ड. तर अशा प्रकारे या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करायची आहे. त्यानंतर पुढच्या पेज वरती बघा, पान नंबर 36 वरती क्वेश्चन 2 मध्ये काय सांगितलेलं आहे? पोएट्स मेक द पोएम्स म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम prose by using many poetic devices. One of them is using words that begin with the same sound in the same time. कवी ही अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस यूज करून वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरून त्या ठिकाणी कवी काय करत असतो? पाठाप्रमाणे कविता न होता त्याला एक वेगळं रूप प्राप्त व्हावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कृती त्यामध्ये किंवा उपक्रम त्यामध्ये वापरले जातात. त्यापैकी एक असं आहे की ज्या ठिकाणी एकाच वेळेस दोन शब्दापैकी पहिलं अक्षर जे आहे त्या दोन शब्दांचं पहिलं अक्षर सेम किंवा त्याचा उच्चार सेम असतो, अशा प्रकारचे एक डिव्हाइस त्या ठिकाणी अलंकारिक त्या ठिकाणी वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉन्ग, स्टेपिंग स्टोन, सिटी साइड, नो वन नोज. या प्रत्येक दोन शब्दामध्ये त्याचा उच्चार जो आहे तो सेम आहे. म्हणून या डिव्हाइसला काय म्हटलेलं आहे? दिस डिव्हाइस इज कॉल्ड alliteration and belongs to set of similar devices named figure of speech. आणि या alliteration या डिव्हाइसलाच नाव काय आहे? फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो आपण. तो फिगर ऑफ स्पीच कोणता आहे? म्हणजे भाषा अलंकार त्या ठिकाणी कोणता होतो? alliteration होतो. फिगर ऑफ
आणि हे जे फिगर ऑफ स्पीच असतात, भाषा अलंकार असतात, त्या भाषेमध्ये गोडवा वाढवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याचं सौंदर्य भाषेत वाढवण्याचा प्रयत्न करतात. नाउ राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. आता अशा काही पेअर लिहायचे की ज्याच्यामध्ये सेम साऊंड असलं पाहिजे दोन्ही वर्ड्स मध्ये. फॉर एक्झाम्पल अंकल्स अम्ब्रेला, टॉल ट्री, हाय हिल्स, माय मदर मेक डोसा फॉर मी. त्यानंतर लॉयल लेबर, या प्रकारे हे जे काही वर्ड्स आहेत हे सुद्धा आपल्याला अलिटरेशनचे पेअर्स म्हणून वापरता येतील. यामध्ये एक नोट दिलेला आहे बघा. हियर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. यामध्ये पहिला उच्चार जो आहे तो उच्चार महत्त्वाचा आहे. लेटर कोणता आलं हे महत्त्वाचं नाही, साऊंड कोणता होतो हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर काय सांगितलेलं बघा, पोएट्स आल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड. The words are for example bang, swish, beep, roar, tweet, etc. तर काही वेळेस कवी काय करतो, असे शब्द वापरतो की त्याच्यामधून आपल्याला साऊंड येतो, आवाज बाहेर त्या ठिकाणी येतो त्या शब्दामधून किंवा आवाजाचा आपल्याला त्या ठिकाणी प्रचिती येते. असे काही शब्द अलंकार त्या ठिकाणी वापरला जातो. Such words are called onomatopoeia. आणि अशा शब्दाला काय म्हटलं जातं, ओनोमॅटोपोएटिक वर्ड्स. आणि या अलंकाराला नाव आहे ओनोमॅटोपोइया. आता ह्याची काही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की जे काही वरती दिलेले आहेत, बँग, स्विश किंवा स्विल, त्यानंतर त्या ठिकाणी येणारे जे काही अजून काही शब्दाचे बॅबलिंग असेल, या प्रकारचा जे काही आवाज आहे तो साऊंड दर्शवणारे शब्द त्यामध्ये असले पाहिजे. आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये थर्ड ऍक्टिव्हिटी बघा दिलेली आपल्याला, प्ले अ गेम. सेट अ टाइम लिमिट ऑफ 5 minutes using letters from the words onomatopoeia. Make as many 4, 5, 6 letter words and write them down. The one who makes maximum number of words within the time limit is the winner. काही शब्द या ठिकाणी आपल्याला बनवायचे. दिलेल्या शब्दापासून ओनोमॅटोपोइया हा शब्द दिलेला आहे, यापासून आपल्याला 5 मिनिटाचं लिमिट आहे. त्या लिमिट मध्ये आपल्याला या ठिकाणी अनेक शब्द बनवता येतील. त्यापैकी काही शब्द बनवून या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी घरी अभ्यास शकता. आणि जी उर्वरित पोएम आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत टेक केअर, हॅव अ नाईस डे.